मला जायचं आहे सातारला आणि मी इकडे जवळजवळ 2 तासापासून उभा आहे आणि गाडीचं काय अजून काय ठाव ठिकाण आहेच नाहीये. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली सणावाराला तरी ह्या लोकांनी संप नाही करायला पाहिजे, कारण की सर्वसाधारण जी लोक आहेत जी गावी जातात सणासुदीला त्यांना खूप सारे चॅलेंजेस येतात, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आणि सगळ्यात महत्वाचे जे प्रायव्हेट वाले जे आहेत ना, ते प्रायव्हेट वाले 200चे तिथे 400 डबल डबल 3-3 पटीने पैसे मागतात. जर ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला एसटीने प्रवास केला असता. तर तुम्ही कृपा करून हा संप मागे घ्यावा आणि सर्वसाधारण लोकांचा पण थोडासा विचार करा. ठीक आहे, तुम्ही बोलता बरोबर आहे, तुमचा काही प्रॉब्लेम असेल, पण तुम्ही सणासुदीला करू नका. गणपती बाप्पाचा एवढा मोठा सण आहे, जवळजवळ 60 ते 70% लोक गावी जातात गणपतीला. आणि रत्नागिरी सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सण हा गणपती आहे. तुम्ही ह्या सणाला जर असं केलं, बाकीच्या वेळी काय करायचं मग लोकांनी? 7 वाजल्यापासून आम्ही उभे आहे इथे, पण एसटीची तिकीट काढले पण काही एसटीची काय भरोसाच नाही. सरकारला मागणं म्हणजे गणपती वेकेशन सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या वेळेस आंदोलन केलं तरी चालेल, पण आता गणपतीला सर्वांना गावाला जायचंय, मग सगळ्यांचे प्रॉब्लेम होत होतात. आता डबल चार्ज ती लोक लावतात ना खासगीनं जायचं म्हणलं तरी. पण आता आमची 6:45ची बॉम्बे सेंटरवरनं सुटणार होती, 8:20ला वाशी हायवेला येणार होती बस, अजून काही बस आलीच नाही.